तुम्हाला आमच्या इथले ढोलं बघितलं का नाही, एवढं मोठमोठे ढोलं असतात ना, तुम्ही बघून थक्क व्हाल. माणसं उचलायच्या तयारीत आहेत आत्ता. ते बघा किती उंच आहे बघा. मित्रांनो बघा रात्रीचा नजारा कसा दिसतोय. बघा कशी लाईटिंग दिसत्या. कडन अशा लाईटीच्या माळा लावल्या. आता डोल्यातनी निवड दाखवायला चालले पप्पा. हे काय आई मलिदा काढून ठेवायला लागल्या एका डब्यात निवड दाखवण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 26 जून 2026 आणि आज मोहरम आहे आणि मोहरमची तयारी चालू आहे. कारण की ढोलं बांधायचं सुरू आहे ना तिकडं. म्हणजे तुम्हाला आमच्या इथले ढोलं बघितलं का नाही, एवढं मोठमोठे ढोलं असतात ना, तुम्ही बघून थक्क व्हाल. आणि आमच्या इकडं बाहेरची लोकं येतात बघण्यासाठी. म्हणजे पुणे मुंबई एवढ्या लांबची लोक बघण्यासाठी येतात ढोलं. आता उद्या भेट आहेत ना, त्यामुळं आजच सगळी बघण्यासाठी आले असतील. कारण की उद्या 11 वाजता ढोलं सगळी उचलतात ना आणि एका ठिकाणी येतात भेटण्यासाठी. पहिला येतात ते पाटीलवाडा म्हणून आहे, तिथं भेटी होत्यात पहिल्या. आणि परत 2 वाजता दुपारी मराठी शाळेपाशी भेटी होत्यात. कारण की तिथं मराठी शाळेपाशी असं पटांगण आहे ना मोठ्याच्या मोठं. भेटी सगळ्या ढोलांच्या भेटी तिथंच होत्या. सकाळी 9ला सुरुवात होते ढोलं बांधायला. ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संपते सगळं. कारण की ते कड्या असतात ते एकावर एक ठेवून बांधायला लागतं ना व्यवस्थित. त्यामुळं एवढा वेळ लागतो ढोलं बांधायला. आता त्याचीच तयारी चालू आहे. म्हणजे एकूण एक 7 ते 8 ढोलं असतील. म्हणजे आमच्या गल्लीतला एक आहे आणि अजून बरेच ठिकाणी ढोलं आहे. ते तुम्हाला आता मी थोडक्यात एक 4-5 ढोलं धावणार आहे मी आता तिकडे जाऊन. चला आता पहिला तुम्हाला आमच्या गल्लीतला ढोला धावतो. तयारी चालू आहे तिकडे, चला. मित्रांनो, हा आमच्या गल्लीतला ढोला आहे, बागावांचा ढोला आहे. आता ही उचलणार आहे ती, कारण की कडी ठेवणार आहे ना. ती साईडला ठेवली, ती कडी ठेवल्या, ती ह्याच्या खाली ठेवणार आहे, त्यामुळे उचलायला लागते ना. हा आहे सूरज पालकर आमच्या गल्लीतला, हात करतोय, तोर निघून थांबलाय. ह्यो कोण आहे? आता ही ढोलं उचलणार आहे ती, तुम्ही बघू शकता मित्रांनो. काय हा एक मुलगा थांबलाय तोरणी घेऊन. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता उचलणार आहेत. कारण की उचलाच्या अगोदर सूचना द्यायला लागते ना सगळ्यांनी, सावध आहेत का म्हणून. ठीक आहे, मनोज बस मी सूचना द्यायला लागलाय. तो मेन आहे ना, जो सूचना देते तो निळ्या शर्टवाला. बघा किती मोठा आहे. बघा उचलला मित्रांनो. उचलला, दक्षता घ्यायला लागते ना उचलताना. हे बघा मित्रांनो, खाली ढकलली आहे का, हे बघा खाली ढकलली कडी. आता ही त्याच्यावर ठेवलं बघा मित्रांनो. लगेच ते बांबू सोडवणार आणि तिथं बांधायला सुरुवात करणार. मित्रांनो, यो पाटीलवाड्यातला ढोला आहे. आता यो ढोला उचलायचा चाललाय, बघू शकता तुम्ही. म्हणजे ते कड्यावर ठेवायचं चाललाय ना, ते काय बांबू कड्यानं बांधलेलं आहेत. आता उचलायचं चाललाय. ते काय लोक जमल्यात. आता माणसं उचलायच्या तयारीत आहेत ढोला. सगळी पहिला तयार व्हायला लागतात ना, कोण म्हणजे सगळ्यांनी सूचना द्यायला लागते उचलायच्या अगोदर, त्यामुळं थांबल्यात माणसं. ते बघा तिकडं कडे आणायचं चाललंय एक, ते तुम्ही बघू शकता पलीकडं. लहान मुलाने आणल्या उचलून. आता ती कडी या ढोल्याच्या खाली ठेवणार. काय लहान मुलांनी कडे आणले उचलून. आता ही कडी या ढोल्याच्या खाली ठेवला. माणसं उचलायच्या तयारीत आहेत आता. हे बघा किती उंच आहे बघा. मित्रांनो बघा, आत्ता तुम्हाला मी दाखवले एवढे मोठे आमच्या इथं ढोले असतात. आणि तुम्हाला मी आज 2च ढोले लावले,
कारण की मी बाकीच्या ढोल्यांकडे गेलो नाही. मग बाकीचे ढोलं सगळं तुम्हाला दाखवत बसलो का नाही मग अंधार पडणार ना, लय उशीर राहणार. त्यामुळे तुम्हाला आज 2 ढोलं दाखवल्यात. एक पाटीलवाड्यातला दाखवला तुम्हाला आत्ता, आणि आमच्या गल्लीतला एक बागवानचा तुम्हाला आता दाखवला. आता बाकीचे सगळे टोटल ढोलं एका ठिकाणी आले का नाही तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. कारण की उद्या भेटेत ना मोठ्याच्या मोठ्या, आणि उद्या गर्दी तर एवढी असते तुम्हाला सांगतो मित्रांनो, लय गर्दी असत्या. एक 4-5 लाख लोक अशी जमतात पाक सगळीकडे अख्ख्या गावात, एवढी लोक येतात. उद्या पावसामुळं काय सांगता येणार नाही, पाऊस येईल पण नाही पण. आणि पाऊस जर जास्त असला का नाही मग भेट्या रद्द होतील, आणि जर पाऊस नसला तर मग भेट्या होणार 100%. आणि मागल्या वर्षी भर पावसात ढोलं उचललेलं सगळं, आणि भर पावसात भेट्या झालेल्या मागल्या वर्षी. मित्रांनो आता 8:30 वाजत आल्यात. आता तुम्हाला रात्रीचा ढोल्याचा नजारा लावतो बघा, कसं भारी दिसतंय. त्याच्यावर अशा लाईटीच्या माळा सोडलेल्या असतात ना वरनं, आणि एवढं चकचकाय लागले ना लाईटीच्या माळामुळं, लय भारी दिसतंय. तुम्हाला आता बाहेर जाऊन दाखवतो ढोल बघा कसं भारी दिसतंय. मित्रांनो बघा रात्रीचा नजारा कसा दिसतोय बघा, कशी लाईटिंग दिसत्या. कडन अशा लाईटीच्या माळा लावलेल्या. अजून ही पलंगडीवर ठेवायचं, अजून बांधायचं चाललंय बघा मित्रांनो. अजून तयार झाला नाही, खाली पलंगडी असते ना ते अजून ठेवायचे. आता 8:30 वाजलेल्या, म्हणजे 9:30 वाजेपर्यंत होईल सगळं तयार. अजून तयारी चालूच आहे का. आता लोक निवड दाबायला येतील, गर्दी होईल आता थोड्या वेळाने. निवड दाखवायला चालले पप्पा. हे काय आई मलिदा काढून ठेवायला लागल्या एका डब्यात निवड दाखवण्यासाठी. ते चपातीचा मलिदा तयार करतात ना, त्यात गूळ एलदोडे घालून तयार होते. चपाती बारीक करून त्यात गूळ घालायचं आणि एलदोडं घालायचं आणि बारीक करायचं, त्याच्यापासून हा मलिदा तयार करतोय. हे देवाला निवड दाखवायचं असते ना ढोल्याला. त्यात आता चाललेत पप्पा. हे काय आता काय करायला लागली ती, कॉफीची पुडी फाडायला लागली वाटतं. कॉफी पिऊन जाणार आहेत, है ना. जरा जरा सगळ्यांना द्या वाटते ना. 9-10 जण असते. एवढा पुरेल का सगळ्या डोल्यासने? 10 जण असते तर पुरते. पुरतोय ना. वाटी एक देतो की, पिशवी पण देते मला ना. थोडा देशील का खायला? कदा खाता. निवड दाखवल्यावर खायचं असतं ना. त्याला पिशवी दे जा, सगळं हातात द्यायला लागतं. अगं मी नवीन आणलेली पिशवी दी किती. नको कुठे विकून येते. अगं 100 रुपयाची पिशवी आहे ती. थांब दाखवतो. मी डब्याला आणलेली. हो लाईटच बंद करते आहे. मी डब्याला आणलेली पिशवी कुठे गेली. हा हित आहे, चांगली पिशवी आहे ना ही. मी डब्याला तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवलेली पिशवी आणलेली. ही दर ही पिशवी आहे 99 रुपयाची पिशवी आहे ही. राजेंद्रमधनं आणल्या. काय हिशोब करायला? 7, 8 उदबत्ती काय? उदबत्ती कमी पडते का? आणू काय? बास होत आहे ना. पिशवी घेताना आता 99 रुपयाला आहे. जाड आहे पिशवी डब्याला बघ की. चांगले का नाही? निवेदनीत सगळं उदबत्ती त्यातच ठेव की. किती वाजले? 8:30 वाजायला. लवकर जावा, परत गर्दी होईल परत, है ना. होय गर्दी होईल का नाही परत. सैली आट्याला पैसे आहेत का ते? 50 रुपये. 50 रुपये सुट्ट नाहीत ग. किती लागते देव? 40 रुपये आहेत माझ्याकडे. म्हणजे देऊ का? 40 किती लागते ती? सायलेट टायला किती लागते ती? तिथं काय मला जर माहिती आहे, गेल्या वर्षी 10 रुपये होतं. मित्रांनो ते सायलेट म्हणजे ते हातात बांधायचं देतात ना तिथं देवापाशी. ते येताना आणायचं असते हातात बांधायला, आणि उद्या भेटीच्या टायमाला तिथं द्यायचं असते माघारी. ते हातात बांधायचं सायलेट म्हणून असते दोऱ्याचं. आता त्याच्यासाठी पप्पानं 40 रुपये पाहिजे. माझ्याकडं आहेत 40 रुपये. म्हणलं देतो तुम्हाला सायलेट टायमा. हे काय इथं 40 रुपये मी ठेवलेत सकाळी पिटीच्या खाली ठेवलेलं. हे त्यांना देतो आता. इधर 40 रुपये त्यांना दे. 40 आहेत बघा. देवाला दिवा लावायचं विसरलोच मी. लावला ते 40 रुपये देते ना सायलेट आणायला. मित्रांनो आता मला जायचं आहे मेडिकलमध्ये कोलगेट आणाय. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.